परवा दिवशी सुप्रीम कोर्टानं अतिशय महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे आणि तो निकाल जे आर्थिक दुर्बल लोक आहेत त्यांच्यासाठी फार आधार देणारा आणि त्यांच्या आयुष्याची फरफट वणवण संपविणारा असा निकाल आहे. त्यामध्ये अनेक अल्पभूधारक शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांचे जमिनीचे वाद, बांधाचे वाद आणि त्या वादातून आत्तापर्यंत लाखो लोकांचे जीव गेलेले आहेत, बळी गेलेले आहेत आणि तरी देखील त्यांची जी भांडणं आहेत, त्यांचे जे वादग्रस्त जमिनी आहेत, त्याच्यावरती 40-40 वर्ष झालं, 50-50 वर्ष झालं न्यायालयामधून निकाल लागत नाहीत. म्हणजे ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे तो व्यक्ती कोर्टामध्ये चक्रा मारून वकिलांच्या फीस भरून आधीच दुःखात, संकटात, आर्थिक विवंचनेत असताना पुन्हा त्याला संकटाच्या गर्तेमध्ये लोटण्यासारखी आपली आत्तापर्यंतची व्यवस्था होती. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंतच्या निकालात लक्षात घेऊन कोर्टानं एक निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि त्याच्यावरती आपलं मत व्यक्त केलं आहे आणि तशा सूचना शासनाला देखील दिलेल्या आहेत आणि त्या सूचनावरती सरकार आता अंमलबजावणी करीत आहे. मग ते कोणत्या गोष्टी होत्या? तर त्या गोष्टी अशा होत्या की काल परवा जर तुम्ही बघितलं तर तो नाशिकचा खरात बाबा लोकांना धमकावून त्यांच्या जमिनी त्याला हव्या त्या भावामध्ये तो विकत घेत होता. ही झाली एक बाब. अनेक ठिकाणी जे धनाढ्य लोक आहेत ज्यांच्यामध्ये आडमुठेपणा आणि आपल्या ताकदीचा गर्व ज्यांना झालेला आहे अशी लोक आपल्या शेजारी असलेल्या दुर्बल लोकांना त्रास देत होते. अशा लोकांच्या मुस्कटात मारण्याचं आणि त्यांना ताळ्यावर आणण्याचं आता सुप्रीम कोर्टानं निर्देशित केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे जे काही कायदे होते आतापर्यंत या संदर्भातले ते कायदे देखील आता अत्यंत कडक होणार आहेत. तर मग ते कुठले कायदे आहेत? जर एखाद्या व्यक्तीनं एखाद्या सामान्य माणसाच्या किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या जमिनीवरती अतिक्रमण केलेलं असेल, प्लॉटवरती अतिक्रमण केलेलं असेल, तर आता अशा लोकांना यापुढे 15 वर्षाची कैद म्हणजे जेलची हवा त्यांना खावी लागणार आहे. बरं, नुसती जेलच होणार नाही तर त्याबरोबर त्याचा परतावा, त्याची भरपाई देखील त्यांना द्यावी लागणार आहे. त्यामुळे हा दिलासा आता ह्या गोरगरीब लोकांना मिळालेला आहे. आणि म्हणून यापुढे ज्या लोकांच्या मस्तिष्कामध्ये शेजारच्याचा बांध करण्याची जी बारीक कीड होती किंवा बांध वाकडे तिकडे करण्याची जी कीड होती त्याला आता पायबंद बसणार आहे. त्याचं कारण आता असं आहे की महाराष्ट्र सरकार आता सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी मोजणार आहे. कारण बऱ्याच वर्ष झालं, कमीत कमी 50-60 वर्ष झालं की लोकांच्या जमिनींची मोजणी झालेली नव्हती. त्यांच्या जमिनीचे नकाशे अद्ययावत नव्हते. ते सगळे आता केले जाणार आहेत. आणि त्याच्यामध्ये जर का कोणाची जमीन इकडे तिकडे सरकलेली असेल तर सामोपचारानं ती मिटविले तर ठीक, नाहीतर त्यांना कायद्याच्या कचाट्यामध्ये सरकार दाबणार आहे. आणि म्हणून यापुढे असे जे विकृत असणारे लोक आहेत त्यांना व्यसन घालण्याचं काम आता इथून पुढे सरकार युद्ध पातळीवरती करणार आहे. आणि दुसरी गोष्ट की आता यापुढे तुमच्या अधिकारावरती, तुमच्या हितावरती कोणीही आघात करण्याचा प्रयत्न करणार नाही. कारण सरकारनं आताशी सुरुवात केलेली आहे. कदाचित उद्या अशा लोकांना जेल तर होईलच, परंतु सरकारनं असा कायदा करू नये की आत्तापर्यंत किती वर्ष त्यांनी
तुमची जमीन अतिक्रमण करून बांध सरकून लुबाडून खाल्ली, दाब देऊन दहशती खाल्ली तर त्याचा आत्तापर्यंतचा 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष जेवढ्या वर्ष त्याने ती जमीन खाल्ली असेल त्याला ते वकावंसुद्धा लागेल किंवा त्याच्याकडून ते वसूल केलं जाईल असा देखील कायदा येऊ शकतो. त्याचं कारण आता असं आहे की वरचीवर लोकांच्या जमिनी कमी झालेल्या आहेत आणि वरचीवर लोकांच्या पोटापाण्याचे उपजीविकेचे साधनं कमी झालेली आहेत. 1 गुंठा जमीन घेण्यासाठी, 1 गुंठा प्लॉट घेण्यासाठी माणसांच्या एका पिढीचं श्रम गेलेलं असतं, त्यानं घाम गाळलेला असतो, त्याच्या पोटाला त्याने पीळ दिलेला असतो आणि त्याच्या आयुष्यामधली त्याच्या मोलाची मेहनतीची कमाई त्यांनी त्या गुंठाभर जागेसाठी लावलेली असते आणि म्हणून अशा लोकांच्या क्षेत्रामध्ये 2 फूट असो 4 फूट असो अशा विकृत लोकांनी जे काही अतिक्रमण केलेलं असेल किंवा त्यांची जागा बळकावलेली असेल अशा लोकांना न्याय देण्यासाठी सरकार आता प्रयत्न करीत आहे, कटिबद्ध होत आहे आणि त्या दृष्टीनं आता कायदे देखील कडक होत आहेत. म्हणून यापुढे या लोकांना जास्त कोर्टामध्ये चकरा मारायची गरज पडणार नाही, कोर्ट कचऱ्या करण्याची, पोलीस चौक्यामध्ये एकमेकाविरुद्ध तक्रार देण्याची गरज पडणार नाही. कारण आता सरकार गोरगरिबांच्या, सर्वसामान्यांच्या हिताच्या रक्षणासाठी पुढाकार घेत आहे आणि इथून पुढे अशा गोरगरिबांना पिळणारे, त्यांना लुटणारे, त्यांच्यावरती दाबदडप करणारे यांना पायबंद बसणार आहे. कारण जशी आपली आर्थिक संपत्ती आहे, ज्याला आपण सुरक्षित म्हणून बँकेत ठेवतो, तशी स्थावर मालमत्ता देखील आपली संपत्ती आहे आणि ती संपत्ती लुटण्याचा कोणी जर प्रयत्न करत असेल तर तो देखील एक प्रकारचा दरोडा आहे, ती देखील एक प्रकारची चोरी आहे, ती देखील एखाद्याच्या संपत्तीचा विनाश करण्याची प्रवृत्ती आहे आणि म्हणून या दृष्टीनं सरकार आता पुढाकार घेत आहे आणि कोर्टामधून देखील ज्यांना न्याय मिळाला नाही त्या सर्व आत्तापर्यंतच्या प्रलंबित केसेस आणि असे न्यायनिवाडे लवकरच करण्याचा निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे. या निमित्तानं एवढंच. धन्यवाद.